एक ब्रेकिंग न्यूज पाहूया. बेस्ट बस अपघातात 5 महिन्यात 10 मृत्यू झाल्यात. 239 अपघातामध्ये 10 जणांचा मृत्यू तर 46 जण जखमी झालेत. सर्वाधिक 99 अपघात मे महिन्यात झाले. त्याखाली मार्च 96 आणि एप्रिलमध्ये 92 अपघात झाले. जानेवारीमध्ये 3 जणांचा मृत्यू झालाय तर फेब्रुवारीमध्ये 3 मार्चमध्ये 2 एप्रिलमध्ये तर मे मध्ये 2 मृत्यू झालाय. 3 जणांचा मृत्यू झालाय. फेब्रुवारीमध्ये 3, मार्चमध्ये 2, एप्रिलमध्ये 0 तर मे मध्ये 2 मृत्यू झाला. तर मोठ्या प्रमाणात एक महत्वाची अपडेट आहे. जानेवारीमध्ये 3 मृत्यू झाला, फेब्रुवारीमध्ये 3 मृत्यू झाला, मार्चमध्ये 2 मृत्यू झाला, एप्रिलमध्ये 0 तर मे मध्ये 2 मृत्यू झालाय. त्यामुळे जानेवारी महिन्यात 81 अपघात झालेत, फेब्रुवारी महिन्यात 45, मार्चमध्ये 96 अपघात झालेत, एप्रिलमध्ये 92 अपघात झाले तर मे मध्ये 99 अपघातांची नोंद झाली. त्यामुळे बेस्ट बस अपघातात 5 महिन्यात 10 मृत्यू झाले. जानेवारी ते मे या 5 महिन्यात कंत्राटी बसच्या 239 अपघातात 10 जणांचा मृत्यू तर 46 जण जखमी झालेत. धक्कादायक अशी ही आकडेवारी लोकशाही मराठीवर आपण पाहतोय. सर्वाधिक 99 अपघात हे मे महिन्यामध्ये झालेत. त्याखाली मार्च 96 आणि एप्रिलमध्ये 92 अपघात झाले. जानेवारीमध्ये 3 जणांचा मृत्यू झाला तर फेब्रुवारीमध्ये 3, मार्चमध्ये 2, एप्रिलमध्ये 0 तर मे मध्ये 2 मृत्यू झालाय. जानेवारी महिन्यात 81 अपघात झाले तर फेब्रुवारी महिन्यामध्ये तब्बल 45, मार्चमध्ये 96, एप्रिलमध्ये 92 तर मे मध्ये सर्वाधिक 99 अपघातांची नोंद झाली. तर एक ब्रेकिंग न्यूज पाहूया. मॅनहोलसाठी रेलगार्डचे कवच करण्यात येणार आहे. मॅनहोल रेलगार्ड या सुरक्षा उपकरणाचा प्रयोग हाती घेण्यात आलाय. मुंबई महानगरपालिकेकडून खबरदारीची आता पावलं उचलण्यात येत आहेत. मॅनहोल रेलगार्डची प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित सुद्धा करण्यात आली आहे. महत्वाची अपडेट आहे. मॅनहोल रेलगार्डची प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आलेली आहे. आता या संदर्भात महत्वाची अपडेट आहे. मुंबई महापालिकेकडून खबरदारीचं पाऊल उचलण्यात आलंय. मॅनहोल रेलगार्डच्या सुरक्षा उपकरणाचा आता प्रयोग हाती घेण्यात आला. न्यूज पाहूया. धाराशिव मधील 225 प्रकल्पांमध्ये फक्त 10%च पाणी आहे. जिल्ह्यातील 112 प्रकल्प जोत्याखाली गेलेत. 47 गावांना 91 अधिग्रहित विहिरींमधून पाणी पुरवठ्याची नामुष्की आता ओढावली आहे. महत्वाची अपडेट आहे. धाराशिव मधील 225 प्रकल्पांमध्ये आता फक्त 10%च पाणी आहे. त्यामुळे एक भीषण पाणी संकट निर्माण होणार आहे. मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्र, कोकण या भागामध्ये जरी मुसळधार पाऊस झाला असला तरी धाराशिव असेल इतरही मराठवाड्यातील काही भागांमध्ये अद्याप सुद्धा म्हणावा तितका पाऊस नाही आणि त्यामुळेच आता या प्रकल्पांमध्ये पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई जाणवत आहे. पूर्व विदर्भात दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. जुलै महिना लागूनही पावसाचा थांगपत्ता नाही. शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली. पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक असलेले धान पीक पेरणी व रोवणी अभावी आहे. पाऊस नाही मग शेतात जाऊन करावे काय, शेतकऱ्यांचा हा प्रश्न आहे. मागील वर्षी जुलै महिन्यात 50 ते 60% रोवणी ही आटोपली होती. मात्र यावर्षी ही पेरणी अभावी 5 ते 8% एवढी झाली. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. तर अशा परिस्थितीत परिवाराचं भरण पोषण कसे करावे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय. तर शासन दुष्काळ घोषित करावे अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून होती आहे. बातमी यवतमाळमधून आहे. यवतमाळमध्ये 8 दिवसांपासून पावसाची उघडीप पाहायला मिळते. सरासरीच्या केवळ 28% पाऊस झाला. त्यामुळे बळीराजांची चिंता आता वाढली. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या 8 दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी चिंतेत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या केवळ 28% पावसाची नोंद झाली आहे. पावसाअभावी कापूस, सोयाबीन व तूर पिके करपू लागली असून शेतकऱ्यांच्या नजरा आता आकाशाकडे लागल्या. जिल्ह्यात सर्वाधिक 52.4 मिलीमीटर पाऊस झरी तालुक्यात तर सर्वात कमी 12.0 मिलीमीटर इतका पाऊस हा बाभुळगाव तालुक्यात नोंदवण्यात आला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.